मोठं निर्माता असा जो होता तो मग ते एक मानसिक आणि वैचारिक निर्णय होता. कारण या वातावरणामध्ये तुम्ही फार पुढचा विचार करत बरोबर. तेव्हा फार पलीकडचा विचार करताय, कारण आपण काहीतरी करून आपलं आर्थिक अस्तित्व कसं टिकवायचं आणि ते पुढे कसं न्यायचं हाच विचार सगळ्यांच्या मनामध्ये येतो. त्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये म्हणजे इच्छा होती की शाळा झाल्यानंतर कॉलेजमध्ये डिग्री घ्यायची, नोकरी करायची किंवा CA व्हायचं, डॉक्टर व्हायचं आणि इंजिनियर व्हायचं. ह्या पलीकडे काही कोणी विचार करत नव्हतं. तर अशा परिस्थितीमध्ये मी एक 10 वर्षाचा असल्यापासूनच जागतिक विषयांवरती विचार करायला सुरुवात केली. आणि मला काही शाळेमधून काही म्हणजे त्याबद्दल काही मिळत नव्हतं. तर झालं काय की मी जेव्हा 10 वर्षाचा होतो त्यावेळेला मानवाने चंद्रावरती पाय ठेवला. तिथे जो लायन्स क्लब होता डोंबिवलीमधला, त्यांनी एक विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा ठेवली होती की जे मानवाने चंद्रावर पाय ठेवला त्या अनुषंगाने तुम्ही एक स्क्रॅप बुक करा, एक एक्झिबिशन करा म्हणून. तर मी त्यात भाग घेतला. एक त्यात मला प्रथम पारितोषिक मिळालं, त्याच्यामुळे थोडी उत्तेजना मिळाली. अरे वा. आणि त्यानंतर माझा विचार मध्ये डोंबिवली, महाराष्ट्र सोडून आता डायरेक्ट चंद्रावर गेला. भारत सोडून चंद्रावर गेलो. म्हणजे संपूर्ण मग पृथ्वी आणि चंद्र असा विचार करायला लागला.